सर्वत्र महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराचा जयघोष हर हर महादेवाने गुंजत असताना ऐन महाशिवरात्री पर्वावर गडमोशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जाटलापूर मोठा येथील इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना हुमण प्रकल्प परिसराच्या मागे बुधवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली आहे। मृतक इसमाचे नाव शामराव अर्जुन मंगाम, वय वर्षे 59, राहणार जाटलापूर मोठा असे आहे। मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शोक व्यक्त केला जात आहे। सिंधीवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गावात मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस लागला असून वन्य हिंस्र प्राण्यांच्या धुमाकूळाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना नित्यनेमेच्या झाल्या आहेत। गडमोशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जाटलापूर येथील 59 वर्षीय व्यक्ती शामराव मंगाम हे मंगळवार दुपारी 3 वाजताच्या सुमारास जंगलात वनौषधी गोळा करण्याकरिता घराबाहेर पडले। मात्र सायंकाळी रात्र होत आली तरी ते घरी न आल्याने कुटुंबियांनी इकडे तिकडे तथा संबंधितांना विचारून शोधाशोध केली, मात्र थांगपत्ता लागला नाही। पुन्हा बुधवारी सकाळच्या सुमारास शोधाशोध सुरू करण्यात आली। एकाला सदर व्यक्ती विशिष्ट मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्या मार्गातील भागात शोधाशोध केल्यानंतर उपनियत क्षेत्र कारगाटा कक्ष क्रमांक 1344/746 मध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला। मंगळवारी जंगलात गेलेल्या शामराव यांच्यावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने इसमाला क्रूरपणे 3:30 वाजताच्या दरम्यान ठार केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। सदर घटनेची माहिती बुधवारी सकाळच्या सुमारास सिंधीवाही वनविभागाला प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी विशाल सालकर व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली। घटनेचा पंचनामा करण्यात आला। सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून ठाणेदार विजय राठोड व अधीनस्थ पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन घटनास्थळाची चौकशी केली, तसेच आजूबाजूचा परिसर फिरून पाहण्यात आले। वन विभागाने वाघाचे छायाचित्र मिळविण्याकरिता घटनास्थळाच्या परिसरात 4 कॅमेरे ट्रॅप व 1 लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला असून सदर मृतकाचा मुलगा पुरुषोत्तम शामराव मंगाम राहणार जाटलापूर यांना तातडीची आर्थिक मदत 25,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली। मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून सदर परिसरात गस्त वाढविण्यात आली असून वनक्षेत्रात गावकऱ्यांनी जाऊ नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सदर घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे।